नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभ. ऐका आमचं. तुम्हाला काही झालं तर आम्ही तुमच्या बाबासांना काय उत्तर देणार? तुम्हाला आमची शपथ आहे. भवानी देवीने आरंभला तिथून जाण्यासाठी मजबूर केलं. आरंभ तिथून निघाल्यावर लगेच काही मारेकरी त्याच्या मागे गेले. त्यांचं टार्गेट आरंभ होता. शिवाच्या ते लक्षात आलं आणि तो पळतच आरंभच्या पाठीमागे त्याला सावध करण्यासाठी गेला. आरंभ त्याच्या गाडीत बसणारच की कुणीतरी पाठीमागून एक गोळी झाडली. आवाजानं आरंभनं त्या दिशेनं पाहिलं. गोळी भरधाव वेगानं त्याच्या दिशेनं येत होती आणि तो पाहत होता. कोणत्याही क्षणी गोळी त्याच्या छातीच्या आरपार होणार की इतक्यात शिवा गोळी आणि आरंभच्या मध्ये आला आणि गोळी शिवाच्या छातीच्या आरपार झाली. शिवा तसाच आरंभ समोर उभा राहिला. त्यानं आरंभला गाडीत लोटलं आणि दार बंद केलं. मारेकऱ्यांनी शिवाच्या छाताडावरती खूप साऱ्या गोळ्या झाडल्या. काही आरंभच्या गाडीवर झाडल्या, पण त्याची गाडी बुलेट प्रूफ असल्यानं त्याला गोळी लागली नाही. तितक्यात भवानी देवीचे बॉडीगार्ड्स पाठीमागून येत त्या मारेकऱ्यांवरती त्यांनी गोळीबार सुरू केला आणि ते मारेकरी त्यांच्या जवळ असणाऱ्या बुलेट संपल्याने तिथून पुढे पळाले. शिवा. भवानी देवी घाबरून काळजीने म्हणाली. घराच्या खिडकीतून हा रक्तरंजित खेळ पाहणारी शुभांगी आपल्या वडिलांना असं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून बेशुद्ध झाली. शुभांगी, शुभांगी. तिच्या मैत्रिणींनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. यांना दवाखान्यात न्यावं लागेल, आरंभ म्हणाला आणि त्यानं शिवाला उचलून गाडीत टाकलं आणि तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. भवानी देवी शिवाच्या जवळ बसल्या आणि आरंभनं गाडी सुसाट वेगानं शहराकडे घेतली. शुभांगी उठ. तिच्या मैत्रिणीने तिला तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणलं. बापू. शुभांगी उठल्या उठल्या शुद्धीवर आल्या म्हणाली. बापू कुठे आहेत? कसे आहेत ते? शुभांगी रडत तिच्या मैत्रिणींना म्हणाली. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत, तिची मैत्रीण म्हणाली. मला बापूकडे जायचंय गंगा, शुभांगी रडत म्हणाली. अगं पण ते शहरात गेलेत, आता यावेळी आपण कसे जाणार? आपण सकाळी जाऊ, गंगा काळजीने म्हणाली. कारण आता संध्याकाळ झाली होती आणि यावेळी तरुण मुली गावाबाहेर काय घराबाहेर देखील पडत नव्हत्या. मी सकाळपर्यंत नाही थांबू शकत गंगा, मला बापूला पाहायचंय, त्यांना खूप गोळ्या लागल्यात, शुभांगी रडत रडत म्हणाली आणि उठून घराबाहेर पडली. शुभांगी थांब थांब शुभांगी, गंगा आणि तिच्या इतर मैत्रिणी तिला थांबवत म्हणाल्या. शुभांगी बाहेर आली तर अंगणामध्ये नुकतीच एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक व्यक्ती बाहेर आली. मला भवानी देवींनी पाठवलंय, त्यांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय, तो माणूस शुभांगीला म्हणाला. हो चला. शुभांगी लगेच डोळे पुसत त्या गाडीत बसली. तो माणूस तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलमध्ये भवानी देवी ऑपरेशन थिएटरच्या समोर निराश होऊन बसलेल्या होत्या. बापू कुठे? शुभांगी त्यांना अधीरतेनं होत विचारली. ते ठीक आहेत बाळा, त्यांचं ऑपरेशन सुरू आहे, तू बस इथे, भवानी देवी तिला मायेनं समजावत म्हणाल्या. शुभांगी बेंचवर बसली. तिचं अंग भीतीनं थरथरत होतं. भवानी देवीला तिला तसं पाहून फार वाईट वाटलं. त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. माझे बापू ठीक होतील ना? शुभांगी अडखळत म्हणाली. भवानी देवीकडे याचं उत्तर नव्हतं, कारण शिवाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधीच डॉक्टरांनी त्याची वाचण्याची गॅरंटी दिली नव्हती. त्यामुळे त्या काहीच बोलल्या नाहीत. जवळपास 3 तासाने ऑपरेशन थिएटरचा लाईट बंद झाला आणि डॉक्टर बाहेर आले. शुभांगी मोठ्या आशेनं त्यांच्याकडे पाहत होती. आम्ही गोळ्या काढल्यात पण, डॉक्टर म्हणाले. पण काय डॉक्टर? त्यांचं फार ब्लड गेलंय, त्यामुळे त्यांच्याकडे वेळ कमी आहे, डॉक्टर म्हणाले. वेळ कमी आहे म्हणजे? शुभांगी घाबरून म्हणाली. 2-3 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त नाही, डॉक्टर बोलले. ते ऐकून तर शुभांगी एकदम सुन्न पडली. तिला सगळं जग एका क्षणात थांबल्यासारखं वाटू लागलं. डॉक्टर? भवानी देवी काय बोलतायत ते काहीच ऐकायला येत नव्हतं. ती त्याच तंद्रीमध्ये एक पाऊल मागे सरकत धाडकन जमिनीवर पडली. शुभांगी? भवानी देवी तिला पाहून काळजीनं ओरडल्या. डॉक्टरांनी तिला लगेच एका रूममध्ये नेऊन तिला तपासलं.
दिवसभर काहीच न खाल्ल्यामुळे तिला बराच अशक्तपणा आला होता आणि आता तिच्या बापूचं हे असं ऐकून तिच्या शरीरातून कुठेतरी प्राण काढून घेतल्यासारखं तिला वाटत होतं. डॉक्टरांनी तिला सलाईन लावून त्यामध्ये काही इंजेक्शन सोडले, ज्यामुळे ती सकाळपर्यंत झोपून राहिली. रात्रभर भवानी देवी तिच्या उशाशी बसून होत्या. तिचा तो निस्तेज चेहरा पाहून त्यांच्या पोटात कसं तरीच झालं. मला माफ कर बाळा, आमच्यामुळे आज तुझ्यावरती ही परिस्थिती ओढावली, पण आम्ही तुला वचन देतो, शिवाच्या पश्चात आम्ही तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. शिवानं आज जे काही आमच्यासाठी केले त्यासाठी आम्ही जन्मभर त्याचे ऋणी राहू. भवानी देवी कळवळून शांत झोपलेल्या शुभांगीला म्हणाल्या. इकडे पहाटे 4च्या सुमारास शिवा शुद्धीत आला. बोलायला, हातपाय उचलायला शरीरामध्ये त्राण नव्हते, परंतु डोळे मात्र कोणाला तरी शोधत होते. नर्सने लगेच डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर लगेच त्याला तपासू लागले. शिवा डॉक्टरांना एकदम क्षीण आवाजामध्ये म्हणाला. नर्स, भवानी देवी यांना लगेच बोलवा, डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर. नर्सने पळत जाऊन भवानी देवींना बोलावून आणलं. शिवा. भवानी देवी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. हुकुम. शिवा पुन्हा क्षीण आवाजामध्ये म्हणाला. तुझी अशी हालत पाहून तिचीही तब्येत बिघडली. ती बाजूच्या रूममध्ये आहे. थांब, मी तिला बोलावते, भवानी देवी म्हणाली. नको हुकुम, राहू द्या. माझ्या शुभाला सांभाळा. शिवा कणत बोलत होता. शब्द नीट फुटत नव्हते, परंतु तो काय म्हणतोय ते भवानी देवी समजून गेल्या. तू शुभांगीची काळजी करू नको शिवा, आम्ही तिची पूर्ण जबाबदारी घेतो, भवानी देवी म्हणाल्या. शुभाचं लग्न पाहायचंय, शिवा पुन्हा अडखळत म्हणाला. हो शिवा, शुभांगीचं लग्न आम्ही लावून देऊ, आम्ही तुला वचन देतो शिवा, भवानी देवी म्हणाली आणि ती ऐकून शिवानं डोळे मिटले. शिवा, भवानी देवी घाबरून म्हणाल्या. तितक्यात शुभांगी दचकन उठली आणि पळतच ICU मध्ये आली. बापू, शुभांगी म्हणाली आणि शिवाने मिटलेले डोळे पुन्हा हलकेच उघडण्याचा प्रयत्न केला. शुभांगीची ती अंधोक आकृती त्याला दिसत होती. शुभा, त्यानं पुन्हा शक्ती एकवटून तिला आवाज दिला. बापू, ती पुन्हा म्हणाली. शिवाचा हात उठण्यासाठी थरथरत होता आणि तिने त्याचा हात हातात घेऊन तिच्या गालावर लावला. शिवा पुन्हा म्हणाला आणि तिला पाहतच राहिला. हा बापू, मी शुभा. पण त्यानंतर शिवा तिला एकसारखं पाहत होता. मशीनमधून बीप 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 असा आवाज येत होता. हार्टबीटचे लाईन एकदम सरळ झाले. डॉक्टर काय ते समजून गेले. त्यांनी भवानी देवीकडे पाहून निराशेनं नाहीमध्ये मान डोलावली. बापू, बोला ना, मी शुभा, शुभांगी म्हणाली आणि भवानी देवीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. शुभांगी बाळा, भवानी देवी जड आवाजानं म्हणाल्या. बापू बोलत नाहीत, शुभांगी त्यांना पाहून म्हणाली. तो आता कधीच बोलणार नाही बाळा. शिवा आपल्याला सोडून गेला, भवानी देवी जड अंतःकरणानं म्हणाल्या. नाही, शुभांगी जोरात ओरडली. तर मग मित्रांनो, आता शिवा तर गेला, परंतु पुढे काय होईल? शुभांगीचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालंय हे तर आपण पाहिलंच आहे, परंतु पुढे जाताना आरंभ तिला ॲक्सेप्ट करेल का? अजून बरंच काही होणं बाकी आहे. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.